ओके. लेक्चर आपण स्टार्ट करूया. सगळ्यांना गुड मॉर्निंग. आपला सिलेबस झालेला आहे, पण काही जे इम्पॉर्टंट. गुड मॉर्निंग सर. हॅलो. हां, आता बोलू नका. सगळ्यांनी म्यूट करा. सगळ्यांनी म्यूट. मला पिन ड्रॉप सायलेन्स पाहिजे. तर आपला सिलेबस पूर्ण झालेला आहे. तर जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत त्याचे मी रिव्हिजन घेणार आहे. ओके. नोट्स सगळ्यांना मी पाठवलेले आहेत, त्याच्यातनंच मी करणार आहे. तर पहिला आपला जो क्वेश्चन आहे तो फीचर्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्व्हिस. म्हणजे आपल्याला माहिती आहे की दोन प्रकारचे बिझनेस असतात, एक गुड्सचा बिझनेस आणि एक सर्व्हिसचा बिझनेस. तर जो सर्व्हिसचा बिझनेस आहे त्याचे फीचर्स आपण जाणून घेणार आहोत. तर सर्व्हिसेसचं जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपलं कॉलेज आहे. तर कॉलेजमध्ये आपण काय करतो, लोकांना एज्युकेशन प्रोव्हाइड करतो. तर एज्युकेशन जे प्रोव्हाइड करतो ती एक सर्व्हिस आहे. म्हणजे आपण काय कुठल्या वस्तू कुणाला विकत नाही, आपण मुलांना एज्युकेशन प्रोव्हाइड करतो. तर एज्युकेशन प्रोव्हाइड करतो हे सर्व्हिस सेक्टरमध्ये येतं. आलं लक्षात. किंवा डॉक्टर लोक जे ट्रीटमेंट देतात, वकील लोक करतात, CA लोक करतात, ते सगळे सर्व्हिस सेक्टरमध्ये आहेत. ठीक आहे. तर आता याच्यात काय म्हटलेलं आहे, फॉर सर्व्हिसेस मार्केटिंग the distinguishing features or characteristics of services are important in the design of appropriate marketing. हॅलो सर, तुमचा व्हॉइस ब्रेक होतोय, ऐकू येत नाही. घाई नका करू. तुम्ही चॅट करा. सर हो सर, चॅट करा. सर व्हॉइस ब्रेक होतोय. हां, चॅट करा. सर वॉइस खूप ब्रेक होतोय सर. सर नेटवर्क नाही काय? बोलू नका, डिस्टर्ब होते सर. काय सर मध्ये मध्ये बोलतात सर, डिस्टर्ब होते नाही तर. आता येतो आवाज बरोबर. आणि कोणी बोलू नका. मला चॅट करून सांगा. चॅट करा, नाही तर मी त्याला काढून टाकीन तिथल्या तिथे. चॅट करा. ठीक आहे. लगेच करा. आता आवाज येतोय व्यवस्थित? सगळ्यांना आवाज येतोय? ओके. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल चॅट करा, बोलू नका. ओके. तर पहिला पॉईंट आहे इनटँजिबिलिटी. आता इनटँजिबल म्हणजे काय असतं माहिती आहे का, आपल्याला दिसत नाही, एखादी गोष्ट दिसत नाही त्याला आपण काय म्हणतो, इनटँजिबल. आणि ज्या गोष्टी दिसतात त्याला आपण काय म्हणतो, टँजिबल. तर आता इथे काय म्हटलं आहे, इवन दो मेनी सर्व्हिसेस इन्क्लूड टँजिबल ॲस्पेक्ट सच ॲज एअरलाईन सीट, क्लासरूम, रेस्टॉरंट, टेबल अँड फूड, सर्व्हिस परफॉर्मन्स लिडिंग टू कस्टमर एक्सपिरियन्स इज इंटँजिबल. तर त्यांचा अर्थ काय की आपल्याला बऱ्याच गोष्टी दिसतात. म्हणजे तुम्ही विमानाने ट्रॅव्हल करत असाल तर सीट दिसते, लेक्चरमध्ये असाल तर क्लासरूम दिसते. ते प्लीज ओके बोलू नका तुम्ही. कोण बोलतोय ते? थांब जरा काढून टाकतो मी. कोणी बोलू नका, फक्त ऐका आणि चॅटने मला सांगा, बाकी कोणी बोलू नका. तर आपल्याला सगळं काय दिसतं, पण तरी पण जो एक्सपिरियन्स असतो तो इनटँजिबल असतो. कस्टमर लोकांना जो एक्सपिरियन्स येतो ते हातात काय त्यांच्या लागत नाही, त्यामुळे त्याला आपण इनटँजिबल म्हणतो. तर इकडे काय म्हटलं आहे, द बेनिफिट्स ऑफ बाईंग अ सर्व्हिसेस आर फ्रॉम द नेचर ऑफ द परफॉर्मन्स. म्हणजे तुम्हाला समोरचा माणूस कशी सर्व्हिस देतो, कशी ट्रीटमेंट देतो, त्याच्यावरती त्याचा बेनिफिट अवलंबून असतो. पुढे काय म्हटलं आहे, इन कंपॅरिझन ऑफ फिजिकल गुड्स सर्व्हिसेस कॅनॉट बी स्टोर्ड ऑर रेडिली डिस्प्लेड. म्हणजे जसे फिजिकल गुड जे असतात ते एका ठिकाणी आपण ठेवू शकतो किंवा डिस्प्लेला लावू शकतो, तसं सर्व्हिसेस आपण कुठे ठेवू नाही शकत. दे आर डिफिकल्ट टू कम्युनिकेट, कॅनॉट बी प्रोटेक्टेड थ्रू पेटंट्स अँड प्रायझेस आर डिफिकल्ट टू सेट. म्हणजे त्याच्याबद्दल माहिती देणं थोडंसं कठीण असतं किंवा त्यांना प्रोटेक्ट करू शकत नाही पेटंट्सवरनं. म्हणजे आपण जी सर्व्हिस देतो ती कॉपी होऊ शकते आणि त्याची जी किंमत असते ती
खूप कठीण असते ठरवणं. तर हे काही त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. द इंटँजिबल नेचर ऑफ सर्व्हिसेस ऑफन मीन्स दॅट कस्टमर हॅव डिफिकल्टी. सर व्हॉइस ब्रेक होतोय. तुम्ही चॅट करा. ओके, सगळ्यांना आवाज येतो आता बरोबर? ओके, आपण स्टार्ट करूया. एक्झामची डेट अजून आलेली सर, नाही. थोडा break होतोय कसं आवाज. येईल मला सगळं कम्युनिकेट केलं जाईल. राऊंड एक्झाम कधी आहे किंवा मेन एक्झाम कधी आहे याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगितली जाईल. अजून तरी काय इन्फॉर्मेशन आलेली नाही आहे. हां, तर मग आपला पॉईंट काय चालू होता की इंटँजिबल म्हणजे त्याची प्राईस ठरविणे कठीण असतं. त्याच्यानंतर तर इंटँजिबल जे त्याचं नेचर आहे त्याच्यामुळे काय असतं की आपल्याला कम्पेअर करणं कठीण जातं आणि त्याच्यामुळे आपण किती प्राईस घेऊन काय क्वालिटी आपण एक्सपेक्ट करतो तर ते पण कम्पॅरिझन आपल्याला कठीण जातं. तर याच्यामुळे काय होतं की ही जी या ज्या सर्व्हिसेस आहेत याच्यामागे खूप रिस्क असते आणि ते आपल्याला खूप विचार करून एखादी सर्व्हिस घ्यावी लागते. पुढचा पॉईंट आहे इनसेपरेटिबिलिटी. तर या ज्या सर्व्हिस आहेत ना, या जो प्रोव्हायडर आहे याच्यापासून आपल्याला वेगळ्या करता येत नाही. म्हणजे मी समजा एक टीचर आहे, माझं टीचिंग काम आहे, तर किंवा टीचिंग जे काम आहे ते टीचरपासून वेगळं करता येत नाही. टीचर आणि टीचिंग हे एकच धरलं जातं. ऑल्सो अदर कन्झ्युमर्स मे बी इन्वॉल्ड इन प्रोडक्शन एन्व्हायरमेंट अँड सेंट्रलाइज mass production is difficult, particularly the service is more complex or customized. म्हणजे त्यांचा अर्थ काय की आपल्याला कधी कधी त्याचं जे प्रोडक्शन असतं ते करणं डिफिकल्ट होतं जेव्हा सर्व्हिस एखादी खूप कॉम्प्लिकेटेड असू शकते. जसं टॅक्सचं रिटर्न फाईल करणं ही कॉम्प्लिकेटेड सर्व्हिस असते. त्याच्यामुळे कसं असतं की त्यांना तेवढी प्रॉडक्टिव्हिटी मिळत नाही. फॉर मोस्ट सर्व्हिसेस बोथ द बायर अँड सेलर need to be at the same place at the same time for the services to occur. तर काय मेजॉरिटी ऑफ द सर्व्हिसेसमध्ये बायर आणि सेलर एकत्र त्या ठिकाणी असावे लागतात ज्या वेळेला ती सर्व्हिस घडत असते. आता फॉर एक्झाम्पल आपलं टीचिंग चाललं आहे तर तुम्ही आणि मी आपल्याला दोघांनाही आपला वेळ द्यावा लागतो आहे. फॉर सेंट्रलाइज मास प्रोडक्शन इज डिफिकल्ट. Consumer often have to travel to the point of service to the production. म्हणजे जिथे सर्व्हिस दिली जाते तर काय वेळेला त्याला तिकडे ट्रॅव्हल करावं लागतं. फॉर एक्झाम्पल इट इज हार्ड टू इमॅजिन अ हेअर कट विदाऊट कस्टमर अँड हेअर ड्रेसर. आता एखाद्या माणसाला केस कापायचे असतील तर त्याला घरी बसून ते सलूनवाला कापून येऊ शकणार नाही. त्याला सलूनमध्ये जावं लागेल आणि मग हेअर कट करावं लागेल. म्हणजे त्याला ज्या माणसाला केस कापायचे आहेत त्याला सलूनपर्यंत जावं लागेल. फॉर अ बँक क्लर्क और हेअर ड्रेसर द मॅनर इन विच द सर्व्हिसेस इज प्रोव्हाइड इज अन इसेन्शियल एलिमेंट ऑफ द टोटल प्रमोशन ऑफ सर्व्हिसेस. तर एखादा बँक क्लर्क आहे तर बँक क्लर्कला एखादी सर्व्हिसेस कस्टमर लोकांना द्यायची आहे तर आता त्याला कसं आहे की त्याला विदाऊट कस्टमरना भेटल्याशिवाय तो ती सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू शकणार नाही. कॉलेज तुम्हाला नोटीस येईल. सध्या तरी 2 दिवस सुट्टी आहे, आज आणि उद्या. समजा उद्या काही नोटीस नाही आली तर तुम्ही परवाच्या दिवशी कॉलेजला या. ओके, आज आणि उद्या सुट्टी आहे. परवा जर काय नोटीस नाही आली सर कॉलेज का बंद झालंय? तारखेला कॉलेजमध्ये या. ठीक आहे. त्याच्यानंतर thus the behavior and attitude of other consumer may have an impact upon the nature and experience of the behavior. म्हणजे सर्व्हिस हे पर्टिक्युलरली त्यांना सांगायचं काय हे कन्झ्युमरच्या ॲटिट्यूडवरती अवलंबून आहे. फॉर एक्झाम्पल
A loud or over demanding customer can deflect the service attention Sir, voice break and होतोय impact तुमचा. the Break. quality of Hello. service delivery to other consumer. तर एखादा ॲरोगंट कन्झ्युमर असेल तर तो काय करतो, लोकांचं Yes, sir. लक्ष खेचून घेतो आणि त्यांना एक प्रकारचं Yes, sir. Yes, sir. कम्युनिकेशन करण्याचा प्रयत्न करतो की इथे तुम्ही Yes, sir. Yes, sir. service Okay, देऊ sir. Yes, sir. in these Yes, yes. circumstances, it may be difficult for the service provider to control the quality and consistency of Okay, the okay. service. तर याच्यामुळे काय असतं की जो सर्व्हिस प्रोव्हायडर आहे त्याचा तोल ढासळू शकतो आणि त्याला चांगली सर्व्हिस लोकांना देऊ शकत नाही तो. पुढचा पॉईंट आहे Yes, yes, sir. पेरिशिबिलिटी. तर पेरिशिबिलिटी म्हणजे काय, दीर्घकाळ वापर. तर गिवन द इंटेंजिबल नेचर ऑफ सर्व्हिस असं काय? ओके. इन्व्हेंटरी स्टोअर वेअरहाऊस और रियूज, म्हणजे त्याचा नेचर जो आहे तो इंटेंजिबल असल्यामुळे ती गोष्ट आपण नेचर कसं असतं सर? नेचर हॅलो सर, नेचर घेऊ शकत हॅलो नाही. त्याच्यानंतर अ लॉयर कॅनॉट स्टोअर पार्ट्स ऑफ हिज or her knowledge for others to use whether Okay, lawyer okay, in okay. court or on holiday. म्हणजे एखादा जर लॉयर आहे तर तो त्याच्याकडे जे काय नॉलेज आहे तो जेव्हा Yes, सुट्टीवर yes, असेल, yes. तेव्हा Okay, तो okay. वापरू शकत नाही. किंवा हेअर ड्रेसर आहे, येस सर. सर झोप आले काय? तर हेअर ड्रेसर समजा रविवारी लोकांना सुट्टी असते तर त्याच दिवशी तो एकाच वेळेला सगळ्या जणांचे केस कापू शकत नाही. त्याच्यानंतर पुढचं पॉइंट आहे कस्टमर पार्टिसिपेशन. व्हॉइस इज ब्रेकिंग. महत्वाचा कॉल आलाय. सर झोप आले काय? जय हा बोल ना. गाणे लाव गाणे लाव. ए जय ए जय हा बोल ना. अरे गाणे लाव तू. कंची गाणं लावत चल बोल. लाव, काय लाव, बोलते लाव. वणवा वणवा लागे रे सावरी. तर तुम्ही गेले होते, गोंधळ झाला इथे सर. कुठे गेला तर, होतो? मी तुम्हाला काय सांगत होतो की कस्टमर पार्टिसिपेशन लागतं. म्हणजे कस्टमर्सना काय ठिकाणी आपण बघितलं पार्टिसिपेट व्हायला लागतं. तर इथे काय म्हटलं आहे, द प्रोडक्शन क्वालिटी ऑफ द सर्व्हिस ग्रेटली डिपेंड्स अपॉन ॲबिलिटी, स्किल अँड परफॉर्मन्स ऑफ द एम्प्लॉईज ॲज वेल ॲज द ॲबिलिटी अँड परफॉर्मन्स ऑफ द कस्टमर. म्हणजे या दोन्ही गोष्टींवरती हे अवलंबून आहे. म्हणजे जो सर्व्हिस प्रोव्हायडर आहे त्याला सर, हा point समजावा ना, समजलं नाही. ते की चांगला फायदा व्हावा कस्टमर लोकांचा आणि कस्टमर लोकांना पण काळजी घ्यावी लागते की त्यांना ओके, sir. ओके. याचा पुरेपूर फायदा येस सर. in the service interaction, although the employees and customers do not play an equal part in production, the role of the customer cannot be overemphasized. म्हणजे सगळं जे काम करायचं आहे ते जो सर्व्हिस प्रोव्हायडर आहे त्यालाच करायचं आहे. त्यामुळे कस्टमरचा रोल एवढा मोठा नसतो. सर्व्हिस फर्म शूड मेक द कस्टमर कॅनॉट बी ओव्हर एम्फसाइज. तर त्याची काळजी घ्यायची आहे की त्याला जास्तीत जास्त त्रास झाला नाही पाहिजे. हो सर, परत एक्सप्लेन करा ना. हो तर समजला नाही. हो सर.
देश रंगीला. सर हे काय चाललंय ग्रुपवर? सर इथं खूप डिस्टर्ब होतोय सर. नबील गो होम. तर दे शुड टेक नेसेसरी So, start करा ना, लवकर. कस्टमर म्हणजे त्यांनी कस्टमरला ट्रेन करण्यासाठी काही गोष्टी केल्या पाहिजेत. इफ नेसेसरी टू प्रोव्हाइड क्वालिटी एक्सपिरियन्स टू ऑफ द सर्व्हिसेस म्हणजे त्यांना क्वालिटी एक्सपिरियन्स प्रोव्हाइड केला पाहिजे. परफेक्शन फ्रॉम द ऑर्गनायझेशन साइड इन सर्व्हिस प्रोडक्शन कॅनॉट एन्श्युअर पॉझिटिव्ह रिझल्ट अनलेस द कस्टमर्स आर इन्व्हॉल्ड इन द प्रोसेस. तर जिथपर्यंत कन्झ्युमर इन्व्हॉल्व होत नाहीत तिथपर्यंत आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट दिसणार नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल फक्त आता टीचरच शिकवतोय, स्टुडंट काय केअर घेत नाहीत किंवा एफर्ट्स घेत नाहीत तर तिकडे पॉझिटिव्ह रिझल्ट दिसणार नाही. देअरफॉर स्पेसिफिक अँड स्पेशल ओरिएंटेशन टू डिफरंट ग्रुप्स ऑफ कस्टमर इज नेसेसरी. त्यामुळे कस्टमर लोकांना ओरिएंटेशन प्रोव्हाइड करणं हे गरजेचं आहे. त्याच्यानंतर नो ओनरशिप. सर्व्हिस कन्झ्युमर विल हॅव एक्सपिरियन्सेस बट नॉट ओनरशिप. त्यांना एक्सपिरियन्स भेटतो पण त्याची मालकी त्यांना नाही भेटत. सिन्स द सर्व्हिसेस आर इनटँजिबल अँड पेरिशेबल द क्वेश्चन ऑफ ओनरशिप डज नॉट अराईज. तर सर्व्हिसेस इनटँजिबल आणि पेरिशेबल आहे त्याच्यामुळे ओनरशिपचा प्रश्न इकडे येत नाही. बट दिस कॅरेक्टरिस्टिक्स विल ॲड टू द प्रॉब्लेम ऑफ द सर्व्हिस मार्केटर. पण त्याच्यामुळे कसं असतं की सर्व्हिस मार्केटरचे प्रॉब्लेम वाढू शकतात. कन्व्हिन्सिंग द कस्टमर विथ टँजिबल गुड्स ऑन विच ही विल हॅव ओनरशिप दो ट्रान्सफर ऑफ टायटल इज मच इझियर देन सेलिंग अँड एक्सपिरियन्स where nothing remains after consumption except the memory of it. म्हणजे लोकांना जे ओनरशिप कधी ट्रान्सफर होते जेव्हा टँजिबल गुड्स त्यांना ट्रान्सफर केले जातात. पण इकडे काय होतं फक्त लोकांच्या मनात मेमरी राहते. कस्टमर विल बी हायर इन केस ऑफ सर्व्हिसेस दॅन द गुड्स. म्हणजे जास्तीत जास्त कस्टमर आपले तुटू शकतात गुड्सशी कम्पेअर केले तर. ह्यांची पण घ्या टेस्टिंग. ह्यांना पण झालं वाटतं कोरोना. झेड बाय अस्सलामुअलैकुम. प्रेझेंटी सर प्रेझेंटी. अरे कसलं प्रेझेंट आहे आणि काय पुढचा पॉइंट आहे झेड Sir, not understand. स्टँडर्डायझेशन ऑफ हेट्रोजिनिटी. सर नॉट अंडरस्टँड सर. काय म्हटलंय सर्व्हिस इंडस्ट्री ब्रेक होतोय. जस्ट अ मोमेंट. येस सर ब्रेक. येस सर वॉइस इज ब्रेकिंग. सर व्हॉइस ब्रेक होतोय आवाजच येत नाही. तर बरोबर आवाजच येत नाही काय समजत नाही सर काय बोलत होती. गडगड. आता येतो व्यवस्थित आवाज. तर मध्ये मध्ये ब्रेक होतोय सर. येस सर येतोय बरोबर येतोय. आता इथे तुमचा येतोय बरोबर. द सर्व्हिस इंडस्ट्री येतोय. सफर्स क्युरियस कॅरेक्टरिस्टिक्स व्हरेबिलिटी दॅट अफेक्ट्स इट्स ऑफर. म्हणजे याचा परिणाम लोकांवरती भरपूर होतो. द सर्व्हिस ऑफर्स नेवर कन्सिस्टंट इन इट क्वालिटी अँड डिलिव्हरी. म्हणजे कन्सिस्टंट त्याची क्वालिटी राहत नाही. द सेम सर्व्हिस प्रॉडक्ट इज नेवर डिलिव्हर इन द सेम वे टू द कस्टमर अक्रॉस टाइम पिरियड. म्हणजे समजा काहीतरी वेगळा अनुभव आपल्याला प्रत्येक वेळेला मिळतो जेव्हा ती एखादी गुड्स आपल्याला किंवा सर्व्हिस डिलिव्हर होत असते तोच अनुभव आपल्याला परत मिळत नाही. द कस्टमर सर्व्हिसेस perceives the service transaction as having different quality
वेन डिलिवर्ड फ्रॉम 2 डिफरंट प्लेसेस. म्हणजे जर समजा आपल्याला ती गोष्ट 2 वेगवेगळ्या भागातनं आपल्याला जर डिलिव्हरी झाली असेल तर आपल्याला वेगवेगळे अनुभव येतात. येस येस But by its very nature, it can never be an identical, repeatable experience every time, only an approximation thereof. पण आपण तसं प्रेडिक्ट करू शकत नाही. ते फक्त एक अप्रॉक्सिमेशन असू शकतं. This is no unlike goods where the customer is convinced that a product that he buys is same irrespective of whom, where he has purchased and whom he has purchased from. पण तसं गुडच्या बाबतीत नाही आहे. म्हणजे त्यांनी कुठेही परचेस करू दे, कुणाकडनंही परचेस करू दे, गुड्सचं जी क्वालिटी असते ती सेमच राहते. आता त्याचं एक्झाम्पल काय, द डव बाथ शोप दॅट मिसेस रॉय बायज फ्रॉम द रिटेलर इन मुंबई would be same if she brought it from Chennai during her business trip or in Kodaikanal, Tamil Nadu. तो इथे काय म्हटलं आहे की जर समजा मिसेस रॉयनी डवचा साबण विकत घेतला तर त्याची क्वालिटी सगळीकडे तो तीच असणार. समजा ती मुंबईला परचेस करू दे किंवा चेन्नईला परचेस करू दे किंवा कोडाईकनालला परचेस करू दे, त्याची क्वालिटी सेमच असणार. Thus, while there is a homogeneity or some kind of standardization in product feature, service offers lack there. म्हणजे तर असा जो गुड्सची क्वालिटी असते ही सर्व्हिस सेक्टरमध्ये नसते. ठीक आहे. तर आज आपण आता इकडे लेक्चर आपलं संपूया. ओके, उद्या आपण भेटू. चालेल. हॅलो सर. हो सर लवकर संपवता. काय शिकवलंच नाही. हॅलो अहो सर, आपल्या राऊंडची एक्झाम होणार आहे काय? अरे